शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये उभी फूट पडल्यानंतर राज्यातल्या अनेक मतदारसंघांची राजकीय समीकरणं बदललेली आहेत। कोकणातल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये देखील अशीच परिस्थिती आहे। मात्र या मतदारसंघामध्ये आणखी एक कारण ठरलंय, ते कारण म्हणजे किरण सामंत यांची राजकारणातली एंट्री। राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण सामंत हे आता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे। याच निमित्तानं किरण सामंत हे नेमके कोण आहेत, त्यांची पार्श्वभूमी काय, आजपर्यंत त्यांनी कोणकोणत्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। कोकणातला रत्नागिरी सिंधुदुर्ग हा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। मागच्या जवळपास 2 निवडणुकांमध्ये 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकांमध्ये या मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचे विनायक राऊत यांचं प्रभुत्व पाहायला मिळत आहे। या दोन्ही निवडणुकांमध्ये विनायक राऊत यांनी निलेश राणे यांचा पराभव केला। मात्र आता या मतदारसंघामध्ये आणखी एका नव्या चेहऱ्याची एंट्री झालेली आहे आणि हे नाव म्हणजे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण सामंत। किरण सामंत हे जवळपास 2004 पासून समाजकार्यामध्ये सक्रिय होते। मात्र त्यांनी 28 सप्टेंबर रोजी आपल्या व्हॉट्सॲपचा डीपी बदलला आणि त्यांच्या राजकारणातल्या एंट्रीची चर्चा सुरू झाली। किरण सामंत यांनी आपल्या व्हॉट्सॲप डीपीवरती ठाकरे गटाची मशाल ठेवली आणि यावरून वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या। मात्र त्यानंतर घडलेल्या काही घटनांमधून किरण सामंत हे आता आगामी काळात शिंदे गटाकडूनच लोकसभेची निवडणूक लढणार अशी चर्चा सध्या मतदारसंघात सुरू आहे। किरण सामंत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात हा चेहरा किंग मेकर म्हणून ओळखला जातो। 2004 साली अर्थातच उदय सामंत हे पहिल्यांदा आमदार झाले तेव्हापासूनच किरण सामंत हे मतदारसंघामध्ये सक्रिय होते। दोन्ही भावांचं घट्ट नातं आहे। अगदी उदय सामंत मतदारसंघात नसतात त्यावेळेला किरण सामंतच जवळपास त्यांची सगळी कामं पाहतात असं स्थानिक पत्रकार सांगतात। उदय सामंत यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांचा मोठा वाटा आहे। अगदी उदय सामंत यांना उद्योगमंत्रीपद मिळवून देण्यासाठी देखील त्यांनी प्रयत्न केल्याचे स्थानिक पत्रकार सांगतात। किरण सामंत हे कंत्राटदार आहेत आणि याच व्यवसायातून त्यांनी मतदारसंघामध्ये आपलं प्रस्थ निर्माण केलेलं आहे आणि त्याचाच फायदा उदय सामंत यांना देखील झाल्याचं पाहायला मिळतं। नुकताच किरण सामंत यांचा वाढदिवस झाला। त्यांच्या वाढदिवसाला लागलेल्या प्रत्येक बॅनरवरती भावी खासदार किरण सामंत असा उल्लेख पाहायला मिळाला। वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते आणि यावेळेला उदय सामंत आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली। त्यावेळेचा एक व्हिडिओ सुद्धा सध्या मतदारसंघात व्हायरल होतोय। हा व्हिडिओ नेमका काय पाहूया। अरे किरण, काय फोन किती केले तुला, काल उचललं नाही। अभिनंदन, रिलेटेड हॅपी बर्थडे। दरम्यान किरण सामंत हे आता लोकसभा निवडणुकीला लढणार असल्याचं जवळपास चित्र स्पष्ट झालेलं आहे। मात्र या मतदारसंघामध्ये भाजपकडून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना देखील उमेदवारी मिळू शकते अशी शक्यता वर्तवली जाते। यावर बोलताना किरण सामंत हे सांगतात की रवींद्र चव्हाण हे आपल्या मोठ्या भावासारखे आहे आणि जर त्यांना उमेदवारी मिळाली तर आपण स्वतः त्यांचा प्रचार करू। रवींद्र चव्हाण हे महायुतीतलेच आहेत आणि ते मला मोठ्या भावासारखे आहेत। त्यांची इच्छा जर असेल आणि एकनाथजी शिंदे, देवेंद्र फडणवीस साहेब, अजित पवार साहेब, नारायण राणे साहेब, नंतर इतर सर्व आमदार, नितेश राणे, शेखर निकम या सगळ्यांचा आढावा घेऊन तो निर्णय घेतला जाईल आणि मला असं वाटतं की रवी चव्हाण जरी उभे राहिले तरी मी त्यांचा प्रचार जोरात करेन। एकूणच हे सगळं वातावरण पाहता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये आगामी काळात कुठलंही राजकीय समीकरण हे किरण सामंत यांना डावलून शक्य होणार नाही असं चित्र सध्या निर्माण झालेलं आहे। त्यामुळे आता शिवसेना किरण सामंत यांना उमेदवारी देणार का, महायुतीकडून हा उमेदवार असणार का, याची उत्तरं आपल्याला आगामी काळातच कळणार आहे। आणि जर किरण सामंत यांना उमेदवारी मिळाली तर त्यांचा थेट सामना हा ठाकरे गटाच्या उमेदवाराशी असणार आहे। त्यामुळे आता मतदारसंघामध्ये कुणाची ताकद जास्त ठरणार हे आता आगामी काळातच पाहायला मिळणार आहे। सुधीर काकडे, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।